हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि खूप दिवसानंतर आज व्हिडिओ शूट करते कारण गणपतीचा मला वाटतं गणपतीचा लास्ट व्हिडिओ होता आणि त्यानंतर मी कुठलाही व्हिडिओ शेअर केला नाही कारण त्यावेळेला इतकं माझं रुटीन बिझी होतं ना की मला शक्यच होत नव्हतं की घरी येऊन म्हणजे व्हिडिओ शूट करायलाच जमत नव्हतं। सो त्यावेळेला तर मी कुठलंच काहीच व्हिडिओ शूट केलेले नव्हते। तर तेवढा दिवस आणि खरं सांगायचं झालं ना तर मध्ये असा थोडा गॅप गेला ना की त्यानंतर काहीच करायची इच्छा होत नाही। सो माझंही तसंच झालेलं होतं आणि आता नवरात्र जवळ येत आहे, अगदी 2 दिवसावर नवरात्र आलेली आहे। तर म्हटलं की चला काहीतरी घरातली कामं आवरायची आणि आज आमची किट्टी सुद्धा आहे। आता किट्टीचा ब्लॉग तुम्हाला कधी बघायला मिळतो मला माहित नाही, पण ठीक आहे प्रयत्न करेल आज शेअर करायचा किंवा मध्येच नवरात्रमध्ये केव्हा तरी मी तो शेअर करेल। पण आता केव्हापासून मी काय करते तुम्हाला दाखवते। तर इकडे बघा सगळा हा असा पसारा काढून ठेवलेला आहे। तिकडे मी मशीन पण काढलेली होती कारण याला कुर्तीज वगैरे ज्या आहेत ना त्या सगळ्या मला फिटिंग करायच्या होत्या। हे बघा ह्या कुर्ती मी आता थोड्या केल्या फिटिंग, नवरात्रीमध्ये ज्या मला घालायच्या आहेत त्या सगळ्या मी इकडे केल्या। त्यानंतर जे दुपट्टे वगैरे होते ते सेट केले। इकडे बघा केवढा पसारा काढून ठेवलेला आहे कारण हे सगळे कपडे नवरात्रीमध्ये मला लागणार आहे। तर मी विचार करतेय की सगळे सेट करून ठेवते, म्हणजे चनिया चोली आहेत, ब्लाऊज, त्याच्यासोबत दुपट्टा आणि ज्वेलरी पण मी सगळ्या काढून ठेवलेल्या होत्या। तर ते थोडं आज सेट करून ठेवते म्हटलं म्हणजे मग पटापट होतील। नंतर काय होतं की दिवसा पण आपलं घरातलं रुटीन आणि रात्री पटकन तिकडे आरती आणि मग गरबा खेळायला जायचं असतं आणि मग ते एक वस्तू सापडते एक वस्तू सापडत नाही। सो म्हणून म्हटलं आता थोडंसं प्रिपरेशन करूया। पसारा करताना काही वाटत नाही, तो आवरायला फार जीवावर येते। हे बघा सगळ्या बेडवरती पसारा झालेला आहे। तर आता हा आम्हाला आवरायचा पण आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की किट्टी आहे तर किट्टीसाठी पण मला रेडी होऊन जायचं आहे आणि आज बाहेर वातावरण खूप खराब आहे, खूप म्हणजे खूप पाऊस सुरू आहे बाहेर। हे बघा जर तुम्हाला दिसत असेल, दिसणार तर नाही, खाली नवरात्रीसाठी मस्त डेकोरेशन केलेलं आज डेकोरेशनसाठी भेटणार होतो। सगळीकडे लाइटिंग वगैरे लागलेली, अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल। पण आज दुपारपासून पाऊस सुरू झालेला आहे तर काय होणार आहे काय माहित नाही कारण यावर्षी नवरात्रीमध्ये सगळीकडे खूप पाऊस सांगितलेला आहे। आता ते देवी आईलाच माहिती काय होणार काय नाही। सो चला हा सगळा पसारा आवरते आणि आता 2:45 झालेले आहेत, 3:30ला मला जायचं आहे। थोडं चहा वगैरे घेऊन थोडं फ्रेश होते आणि नंतर मग मी तयारीला लागते। तर आणि हो याआधीचे तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर याआधीचे व्हिडिओ नक्की बघा, नवरात्रीमध्ये सुद्धा खूप छान छान व्हिडिओ येतील। आणि शॉपिंग केली होती ते शॉपिंगचे व्हिडिओ जे आहेत ना, व्हिडिओ आहे तो सुद्धा मला शेअर करायचा होता पण माहीत नाही गॅलरी एवढी फुल झालेली होती की फोन माझा हँग व्हायला लागला आणि त्यामुळे मी ते व्हिडिओ डिलीट केले आणि मला आता बघावं लागेल की गुगल स्टोरेजमध्ये ते आहेत की नाही। जर असले तर तो व्हिडिओ सुद्धा मी नक्की शेअर करणार आहे। पण त्याआधी आता हे एवढं मेच झालेलं मला आवरायचं आणि तुम्ही माझा अवतार बघा सकाळपासून कामांमध्ये, त्याच्यामुळे आज आणि भयंकर गरमी होते तर मस्त AC वगैरे लावून मी इकडे बसलेली होती। चला पटापट आवरते आणि मग भेटते। ओके, आता मिशोवरनं माझे काही पार्सल आलेले आहेत। तर जे मी ऑर्डर केलेलं होतं तर त्यापैकी एक आहे हे असं, याला श्रग म्हणूया आपण, व्हाईट कलरचं श्रग, जे मला ना मी याच्या आधी पण म्हणजे हे दुसऱ्यांदा आलेलं, याच्या आधी पण एक ऑर्डर केलेलं होतं पण ते म्हणजे मी जे ऑर्डर केलेलं होतं ना ते तसं नव्हतं, ते वेगळंच काहीतरी पाठवलेलं होतं जे मला अजिबात आवडलं नव्हतं। सो त्यामुळे आता मी हे ऑर्डर केलेलं आहे। हे बघा आणि खूप सुंदर असं आलेलं आहे। याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना त्या खूप सुंदर अशा
आणि मी कशासाठी घेतलं माहिती का, मी काही कुर्तीज घेतलेल्या ज्या की शोल्डर म्हणजे स्लीवलेस आहेत आणि काही स्ट्रॅप्सच्या आहेत. तर त्या कुर्तीमध्ये काय होतं ना, खूप सुंदर लुक येतो. मला खूप म्हणजे कधीपासून इच्छा होती की अशी कुर्ती मला पाहिजे होती, ती घेतली. पण आता काय होतं की घरात किंवा खूप कुठे गेलं ना तर ठीक आहे, ओके ओके वाटतं, एवढं काही आपल्याला वाटत नाही की असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत नाही. पण सोसायटीमध्ये म्हणा किंवा अशा ठिकाणी गेलो बऱ्याच वेळेला बाहेर कुठे, तर मग त्यावेळेला असं वाटतं ना, कोणी आपल्याकडे बघितलं की अरे आपण चांगले दिसतोय की नाही हे पण असतं आणि एक म्हणजे कम्फर्टेबल नाही होत. सो त्यासाठी मी विचार केला की हे असं एक व्हाईट श्रग घेऊया, कोट म्हणा किंवा श्रग म्हणा असं. सो ते घातल्यानंतर दिसायलाही सुंदर दिसणार आणि आपलं काम पण चालून जाणार, हो की नाही. म्हणून मग मी हे घेतलं आणि एक म्हणजे घेऊन ठेवलं. जेव्हा मला असं कधी वाटलं की आता सोसायटीमध्ये इथल्या इथे मला काही कुर्तीज वगैरे घालायच्या असेल तर मग मी त्याच्यावरती हे वेअर करू शकते. सो हे मी ऑर्डर केलेलं. त्यानंतर तशाच कुर्ती खाली घालण्यासाठी या स्ट्रॅपलेस ब्रा घेतलेल्या आहेत मी, ज्या की मी जस्ट आता ओपन केलेल्या, ते पाहिलं पण नाहीये तर ते बघणार. आणि त्याच्यामध्ये छान म्हणजे 2 in 1 आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याला असे ट्रान्सपरंट साईडला त्यांनी ते स्ट्रॅप दिलेले आहेत, ते पण लावू शकतो. किंवा मग बऱ्याच याचे असतात ना की आपण जेव्हा म्हणजे स्ट्रॅप्स असतात तर मग ते ब्राची जी पट्टी असते ती सगळी दिसते, आपले जे स्ट्रॅप्स असतात ते. म्हणून मग मी असे मागवलेले आहे. आता हे मी नंतर ओपन करून बघणार काय काय नाही. आणि त्यानंतर तिसरी माझी ऑर्डर ही आलेली आहे. पिंक कलरचे क्रॉप टॉप मला पाहिजे होते एका ड्रेस खाली घालण्यासाठी, जे की मी अजूनही ओपन केलेलं नाहीये बघा. तर ते मी ऑर्डर केलं. तर ते 3 पेअरमध्ये होतं. याच्या आधी एक पिंकमध्ये केलं मी, तर ते नाही आवडलं. हा बघा, तुमच्याशी बोलता बोलता मला आठवलं, ते मला रिटर्न करायचं आहे. पण ते आता कुठे ठेवलेलं आहे मलाच आठवत नाही, मला शोधावं लागेल. तर ते मला रिटर्न करायचं. आणि हे मी आणखी दुसरं मागवलेलं होतं, जे की 3 क्वांटिटीमध्ये म्हणजे पिंक आणि पिंक, व्हाईट आणि ब्लॅक असं 3 पेअरमध्ये होतं हे. तर हे मी नंतर ओपन करेल, कसं बसतंय काय बसतंय, त्या ड्रेस खाली परफेक्ट जातंय की नाही ते सुद्धा मी बघणार आहे. आणि आणखी बरंच काय मागवलेलं होतं, आता समोर दिसत नाहीये. सो ही एक साडी जी की मी आत्ता खोलून बघितली, ही बघा ऑरेंज कलरची सिंपल याच्यामधली आहे, पण खूप छान आहे, कम्फर्टेबल, म्हणजे याचं फॅब्रिक वगैरे छान आहे. तर ही मला समृद्धीने दिलेली आहे. तिच्याकडे आता आम्हाला काय म्हणतात ते, सुवासिनी भोजन अविद्वान नवमीला काय होतं मला एक्झॅक्टली माहित नाही. तर तेव्हा तिने आम्हाला जेवणाला बोलवलेलं होतं. सो त्यामध्ये आमच्या ओटीमध्ये हे साड्या दिलेल्या होत्या सगळ्यांना वेगवेगळे कलर. तर मला हा कलर आलेला होता, तर तेच मी खोलून बघितलं. म्हटलं मध्ये बऱ्याच वेळेला ना साडी वगैरे व्यवस्थित आहे की नाही बघावं लागतं. आणि मला ती सवयच आहे, मी शॉपमध्ये पण गेली साडी ड्रेस काही घेतला ना तर मी एकदम बारकाईने ते सगळं ओपन करून बघते. सो हे असं आहे. बऱ्यापैकी पसारा आवरलेला आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, बेड खाली झालेला आहे, फक्त रॅपर पडलेले ते मी उचलते. आणि हा सगळा पसारा मी कुठे ठेवला, परत इकडे. हा पसारा बघून महेश खूप ओरडतायत मला की रोज मी आल्यानंतर मला हा पसारा दिसतो. तर मी आता ते पेअर लावून ठेवलेले आणि ते सगळे सेट करणार. तिकडे माझं कपाट तुम्हाला जर दिसत असेल तर सगळं असं ओसंडून वाहून राहिलंय, ते कपडे असे बाहेर पडतायत, जे की मला अजूनही वेळ नाहीये. आणि मी आता असंही काही करणार नाहीये, कारण आता यावर्षी ना तुमच्यासोबत कुठलेच क्लिनिंग व्हिडिओ पण मी शेअर केलेले नाहीये. पण हो, क्लिनिंग झालेली, फक्त हे कपाटं राहिलेले आहेत, तर त्याची मला घाई नाहीये. कारण नवरात्रीमध्ये खूप कपडे निघतील आणि ते परत धुवून सगळे ठेवायला मला तेवढा वेळ लागेल. सो मी विचार करते की नवरात्र झाल्यावर आरामात मी ते सगळे माझे म्हणजे यांचं पण आणि माझं सुद्धा कपाट छान ऑर्गनाईज करणार. त्यासाठी आणखी छान ऑर्गनायझर्स मी मागवणार आहे. तर माझी अशी छोटी मोठी शॉपिंग तर चालूच असते. भयंकर गरमी होते. सो चला, आता हे काम झालेलं आहे. आता मी मस्त किचनमध्ये जाते आणि मस्त 2-4 भांडी पडलेली आहेत ती धुते आणि मस्त चहा बनवते सर्वात आधी, कारण बाहेर मस्त छान पाऊस पडतोय आणि आल्याची चहा पिण्याची मजा एकदम भारी वाटतं. सो चला, मी बनवते आता चहा. तुम्ही कुठे जाऊ नका, आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. किट्टी ब्लॉग आहे तर बघायला विसरू नका.
आजची थीम आहे कॉर्ड सेट. तर मी मस्त असा छान कॉर्ड सेट घातलेला आहे. कॉटन मटेरियल नाहीये, वेगळंच काहीतरी मटेरियल आहे, पण खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. आणि हा कलर घेतलेला आहे. असं दुरून दाखवते मी थोडं तुम्हाला. तर खूप मस्त आहे एकदम. आणि मला यात सर्वात जास्त माहिती आहे कॉटन म्हणजे या कॉर्ड सेट मध्ये काय आवडलं तर ही तिची कॉलर नेक खूपच सुंदर दिसते. आणि त्याच्यानंतर ह्या अशा स्लीव्ज आहेत मस्त. तर भारी वाटते आणि कम्फर्टेबल वाटते. आणि आजची थीमच कॉर्ड सेटची आहे, सो त्याच्यामुळे आता सगळ्या तिकडे कॉर्ड सेटच घालून येणार आहे. बऱ्याच दिवसानंतर मी हे मंगळसूत्र वेअर केलेलं आहे. आणि आधी मी व्हाईट कलरचे मोतीचे कानातले घातले होते, पण आता मी चेंज केले, हे घातलेले आहेत. हे पण मी ऑनलाईन घेतलेले, 3 इयरिंगचा सेट होता तो घेतलेला आहे. तर त्यातले मी हे चूज केलं आणि मस्त आता थोडीफार रेडी झालेली आहे. चला, माझी चहा रेडी झालेली आहे. एवढी तयारी केल्यानंतर आता मी चहा पिणार आणि लगेच निघणार, कारण आता 3:30 वाजलेले आहेत. हर्षदा तुझा व्हिडिओ घेते मी. मस्त आहे आणि हेल्दी पण आहे. इथे गप्पा रंग. तुझा टॅटू दाखव. काय बडबड केली? हा, बटरफ्लाय काढला होता, मग काढून टाकला. हो का? आता शीट मिळतात त्याचे 30 रुपयाला पुस्तक. चल प्रीती स्टार्ट. सर्वांबद्दल एक पॉइंट सांगणार आहे. ओके, तर पूजा बद्दल सांगते की पूजा आपल्या ग्रुप मधली उत्साह मूर्ती आहे. म्हणजे तुम्ही समृद्धी पण सेम त्याच्यातलीच आली आणि प्लस डान्स पण छान करते. आणि माझा पार्टनर त्याच्यानंतर मेघना क्युटी आणि ब्युटिफुल. एकदम तिला केव्हाही काही बोललेलं हो का. त्याच्यानंतर सरिता थोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि इमोशनल पण आहे आणि हेल्पिंग नेचर खूप आहे तुमचं. म्हणजे थोडं कश्मीरा ब्युटिफुल आणि सुंदर डान्स करते. आमची टॅलेंट असतं ते तिच्यामध्ये ते असं उकडून बाहेर. अक्षिता तर ब्युटिशियन आहे, त्याच्यामुळे तिच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं पण आहे. आणि थोडीशी तिला कधी कधी चिडवते मी की थोडी लेट करेल ते पटकन लागत. ज्योती आहे टीचर आणि खूप जोकपास कॉम्प्लिमेंट आहे पण खूप जोक करते, खूप हसवते, खूप मस्ती करते. आणि त्याच्यानंतर मोनालीचं आहे की मोनाली जे बोलते ना पॉइंट टू पॉइंट. असं नाहीये की कोणाला काय वाटेल, कोणा असं नाही विचार करत. जे ऍक्च्युअल आहे ना ते पॉइंट मांडते. आणि मला तिच्याबद्दल खूप आवडतं. व्यवहार म्हण, देवाचं म्हण, सगळे सगळ्या. आता कॅमेरा हर्षद तुझ्याकडे फिरव. फिरवला आणि मी दाखवते. कॅमेरामॅन हर्षदा.
हर्षदा पण टीचर आहे आणि हर्षदाचं पण सेम मी सांगणार की पॉइंट टू पॉइंट बोलते आणि ऍक्च्युली जे आहे ते बोलते, म्हणजे थोडं स्ट्रेट फॉरवर्ड असं बोलते. ठीक आहे. तर हे आणि प्रीती मी सगळ्यांची फेवरेट सांग. येस. आणि सगळे गुण माझ्यामध्ये, मी सर्व गुण संपन्न आहे असं मी स्वतःला सोडून गेले. कोणी म्हणा येस येस. नो फिल्टर माझ्याकडे येऊ नको. मेरे प्राणों से भी प्यारी है ये तो अंगूठी मेरे प्राणों से भी प्यारी. इसे कौन ले आया, इसे कौन ले आया मेरे रघुवर की. माणूस म्हणतो की देवा तू म्हणजे एवढ्या छान छान मुली बनवल्या, सगळ्या सुंदर आहे. मला वाटतं नाही थांब ना. म्हणून म्हणजे तू एवढं छान बनवलं. तर नंतर हे असे सगळे बायका म्हणून असं का होते. तर देव म्हणते स्त्री म्हणून सुंदरता सगळ्या सुगृण सगळं व्यवस्थित मी करून दिलं, बायका त्यांना तुम्ही बनवल्या म्हणून अशा वागल्या. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करे, हो गया है कैसा ये कमाल क्या करे. समुद्र असेल आणि आणखीन एक अंदमान निकोबार मध्ये स्कुबा डायव्हिंग करायचं. स्वित्झर्लंड अजून एक एक हे बघ, तू एकेकाला सांग की तुमच्या घरून मला हे खायचंय, असं काय काय ख्वाहिश आहे. ओके डन 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 डन. चल मिसळ पाव. ही काय खाऊ घालणार आहे सांग. वडापाव. काही पण तुला जे खायचं असेल ना ते सांग. हा आमच्याकडे जे चल तिकडे खायचे वांदे होतील ग, पण राईसच खावं. मला सगळं चालतं. हा तुला चालतं. बरोबर आहे. ओके चला तुझी इच्छा ती. मी ट्राय करेन. सिरियल पटवली. पैसे दिला तुम्ही? हो दिलं ना. दूर से देखा तो 3 अंडे उबल रहे थे. ओके, आता गेम काय आहे ना ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर हे जे छोटे ग्लास तुम्हाला दिसत आहेत त्यावरती नंबर लिहिलेले होते. डाईस आम्हाला थ्रो करायचे आणि त्याच्यामध्ये जो नंबर येईल तर ग्लासवर लिहिलेला पेअर शोधायचा आहे. जसं 1 आणि 4 असं साईडला असेल किंवा उभं असेल तर पेअर सोडायचं आणि जितकी पेअर जमतील तितकी एक बांगडी या ग्लासमध्ये टाकायची. ज्याच्या जास्त बांगड्या असतील तो विनर असेल. तर माझ्या आणि पूजेच्या 5 होत्या आणि त्यानंतर हर्षदाच्या 6 गेल्या, त्यामुळे मग हा गेम ती जिंकली होती. तर खूप छान होता. आणि याच्या आधीचा थोडा फन गेम होता. फक्त बॉटल फिरवायची होती आणि जिच्याकडे जे येईल ते ट्रू डेअर किंवा मग ज्याला जे आवडेल ते त्या पद्धतीने करायचं होतं. तर असे आजचे 2 फन गेम होते. आणि गिफ्ट हर्षदाला मिळाले आजच्या किट्टीमध्ये. दोघी याच्यामध्ये ती विनर होती आणि खूप मज्जा आली, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळ्याजणी अशा एकत्र आलेलो होतो. कारण पहिली जी मेघनाकडची किट्टी होती ना तर ती खूप आधी म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच झाली होती. तर त्यानंतर मग हा महिना अर्धा झाल्यानंतर आली होती आणि आता पुढे दिवाळी वगैरे पण आहे. यावेळेस मोनालीकडे होती किट्टी. तर सर्वांनी खूप एन्जॉय केलं, खूप छान मज्जा आली. आणि आता नेक्स्ट किट्टी जी आहे ती सरिताकडे असणार आहे. तर दरवेळेसप्रमाणे आम्ही यावेळेला सुद्धा बाहेरून स्नॅक्स मागवलेले होते, पण दाबेली वडापाव खाऊन खूप कंटाळा आलेला होता. म्हणून यावेळेला काहीतरी वेगळं म्हणून मग इडली सांबार चटणी आणि असं आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलेलं होतं. पर पर्सननुसार आधीच सांगून दिलेलं होतं. आमच्या सोसायटीमध्येच ही ऑर्डर दिलेली होती. तर खूप मस्त झालं आमची किट्टी पार्टी. आणि त्यानंतर रात्री बाहेर जाण्याचा प्लॅन होता डिनरला, पण पाऊस इतका पडला दुपारी की त्यामुळे आम्हाला प्लॅन कॅन्सल करावा लागला. सो आम्ही घरीच मग आल्यानंतर बाहेर गेलो नाही म्हणून सोमदादाच्या डिमांडवरती पिझ्झा पार्टी केली. तर असा आजचा हा व्लॉग होता. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.